हॅलो, चला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सुंदर सम आणि हे ब्युटिफुल सम आहे बरं का. आणि हे आहे तुमच्या धड्यातून ते आहे मेन्सुरेशन. आता हे आपल्या भूमिती म्हणजे जॉमेट्रीच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचं सम आहे, नॉन टेक्स्चुअल सम आहे. तुम्ही सांगणार आता कोणतंही नॉन टेक्स्चुअल सम द्या आम्हाला माहिती आहे, आपण एकदम सोप्या रीतीने सोडू शकतो. कॉन्फिडन्स आहे ना, कारण तुम्ही व्हिडिओज बघितले ना. ते व्हिडिओज नाही बघितलंय तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. आता चला पहिल्यांदा बघून घेऊया सम मध्ये काय दिलंय आपल्याला, वाचून घेऊया. बघा, अ टिन मेकर कन्वर्ट्स अ क्युबिकल मेटॅलिक बॉक्स into 10 cylindrical tins. Side of the cube is 50 centimeter and radius of the cylinder is 7 centimeter. Find the height of each cylinder so made if the wastage incurred was 12%. आणि पायचं व्हॅल्यू आपल्याला दिले 22.7. ओके, तुम्ही वाचलं, तुम्हाला काय समजलं ना. ओके, चला आता परत वाचूया छोट्या छोट्या भागामध्ये. पहिलं सेंटेन्स बघूया काय दिलं. अ टिन मेकर कन्वर्ट्स अ क्युबिकल मेटॅलिक बॉक्स इंटू 10 सिलेंड्रिकल टिन्स. म्हणजे एक टिन मेकर आहे, म्हणजे जो पत्र्याचं काम करतो ना. ओके, त्याने काय केलंय, त्याच्याकडे क्युबिकल मेटॅलिक बॉक्स आहे, म्हणजे पत्र्याचं एक बॉक्स आहे जे क्युबिकल शेप मध्ये आहे. क्युबिकल शेप मध्ये आहे म्हणजे सगळे साईड जे आहे त्यांचं लेंथ सेम आहे. व्हेरी गुड. आणि त्याच्यातून त्याने फॉर्म केलंय 10 सिलेंड्रिकल टिन्स. ओके, आता कसं फॉर्म केलं असेल, त्याने काय केलं असेल. ओके, त्याच्याकडे पत्र्याचं हे बॉक्स आहे, त्याने काय केलं, ते उघडलं ना, पहिले तर ओपन केलं असं का, सगळे जे सरफेस आहेत ते युज करणार ना, ते कापून 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 आणि त्याच्यातून तो बनवणार आहे 10 सिलेंड्रिकल टिन्स. असं समजलं. म्हणजे क्वेश्चन समजलं काय दिलंय, म्हणजे फर्स्ट सेंटेन्स मधून काय दिलंय ते समजलं. ओके, आता याच्यातून तो बनवत आहे, म्हणजे ते कसं, त्याचे सगळे जे सरफेस आहे ते युज केले ना, म्हणजे टोटल सरफेस एरिया चा वापर झालाय. ते समजून घ्या. टोटल सरफेस, सगळे सरफेस युज केले ना, म्हणजे इकडे आपण टोटल सरफेस एरियाचा वापर करणार आहोत, ते समजून घ्यायचं. ओके, आणि त्याच्यातून बनवले 10 सिलेंड्रिकल टिन्स. सिलेंड्रिकल टिन्स माहिती, तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्स पितात, ते सिलेंड्रिकल टिन्स कॅन्स असतात तसं. ओके, आता त्याला बनवायचं म्हणजे त्याचे सगळे सरफेस बनवायचे, म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंड्रिकल टिन्स. पण असे किती बनवले, 10. म्हणजे याच्यातून त्याने बनवले 10 सिलेंड्रिकल टिन्स. ओके, ते पण आपल्याला दिलंय. आता पुढे काय दिलंय, पुढे काय दिले आपल्याला, पुढे याचे जे डायमेन्शन्स आहेत ते दिलेत. क्यूबचं डायमेन्शन दिलंय 50 सेंटीमीटर. डायमेन्शन म्हणजे इकडे दिलं आहे साईड, ते दिलंय 50 सेंटीमीटर. आणि या सिलेंड्रिकल कॅनचं आपल्याला दिलंय रेडियस, ते आहे 7 सेंटीमीटर. आता हे इन्फॉर्मेशन दिलंय आणि याच्यातून आपल्याला फाइंड काय करायचंय, फाइंड करायचंय हाईट ऑफ ईच सिलेंड्रिकल टिन. म्हणजे जे सिलेंड्रिकल कॅन्स आहेत, टिन्स आहेत, त्यांचं हाईट आपल्याला शोधायचं. ओके, पुढे काय सांगितलं, इफ द वेस्टेज इनकर्ड वॉज 12%. म्हणजे हे पत्र्याचं जे क्युबिकल बॉक्स आहे, त्याच्यातून त्याने जेव्हा हे 10 सिलेंड्रिकल कॅन्स बनवलेत ना, तेव्हा वेस्टेज झालंय. वेस्टेज तुम्ही सांगा, वेस्टेज कसं झालंय, आणि ते सांगतात की वेस्टेज झालंय 12%. तर वेस्टेज झालं कसं, होणारच ना. बघा, आता सिलेंड्रिकल कॅन बनवायचं, सिलेंड्रिकल कॅन साठी जे कर्व सरफेस एरिया आहे ते बनवताना वेस्टेज नाही होत, ते रेक्टँग्युलर आहे, ते केलं कट. पण याच्यातून जेव्हा आपण सर्कल कट करतो, म्हणजे वेस्टेज होणार आहे ना. हा, ते समजून घ्या. तसं प्रॅक्टिकली तुम्हाला समजते ना, वेस्टेज झालंय. ओके, म्हणजे जे याचं टोटल सरफेस एरिया ते सगळ्याच सगळं याच्यात आलंय का, नाही, वापर नाही झालाय, त्याच्यामधून वेस्टेज झालंय. म्हणजे जर समजा, मी सांगतोय एक एक्झाम्पल देतोय, उदाहरण देतोय. जर समजा याचं टोटल सरफेस एरिया आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर, 100 सेंटीमीटर स्क्वेअर, त्याच्यातून वेस्टेज किती झालं, कट 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 करताना 12%. आता 100चं 12% म्हणजे 12, म्हणजे 100 पैकी 12 गेलेत. राहिलं किती, उरलं किती, 88 सेंटीमीटर स्क्वेअर. ते कुठे वापर झालं, त्याचं वापर झालं याच्यासाठी वापर झालं, म्हणजे काय बनवण्यासाठी, कम्प्लीट ना, म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टिन्स साठी वापर झाला. म्हणजे आता आपण जर डिस्कस केलं तर हे जे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब आहे, क्युबिकल बॉक्स मधून ते आलंय, त्याचा वापर कसा झालाय, टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टिन्स प्लस द वेस्टेज आहे ना. हे आपल्याला समजायचं होतं आणि हेच महत्वपूर्ण होतं इकडे.
हे समजलं आपल्याला. आता हे समजले म्हणजे सम एकदम सोपं आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं, कधीही सम वाचून त्याच्यातून जे मेन कॉन्सेप्ट आहे ते उचलून घ्या, ते समजून घ्या आणि त्याच्यातून तुम्हाला समजणार आता समला कसा अप्रोच करायचा. आता सम मध्ये आपल्याला काय पाहिजे, तुम्ही सांगता आपल्याला सिलेंड्रिकल टेनचं रेडियस दिला, हाईट फाईंड करायचं. म्हणजे सिलेंड्रिकल टेन बद्दल याच्यात काय आलंय, हा टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टेन आहे. ओके, आता तुम्ही सांगा टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टेन्स कसं मिळणार आहे आपल्याला. जर आपल्याला वेस्टेज समजलं आणि टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब समजलं, हे दोन्ही जर आपल्याला आलं तर त्याच्यातून या इक्वेशन मधून आपण टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टेन्स काढू शकतो ना. तुम्ही सांगणार हो. आणि जर आपल्याला ते मिळालं म्हणजे 10 सिलेंड्रिकल टेनचं टोटल सरफेस एरिया मिळालं म्हणजे एकाचं मिळणार ना, डिवाइड बाय 10. आणि एकाचं टोटल सरफेस एरिया आलं म्हणजे तुम्ही सांगणार टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंड्रिकल टेन आहे म्हणजे त्याचं फॉर्म्युला काय 2πr × r+h. टोटल सरफेस एरिया आलं, ते मिळालंय, राईट ना. आणि रेडियस माहित आहे म्हणजे त्या इक्वेशन मधून आपल्याला h म्हणजे हाईट ऑफ द सिलेंडर मिळणार आहे. आता समजलं, म्हणजे आपल्याला जर हे मेन कॉन्सेप्ट समजलं त्याच्यातून आपल्याला कळतंय की कसं सॉल्व्ह करायचंय, ते इम्पॉर्टंट आहे. ते समजलं, हा, आणि तेच महत्वाचं. ओके, तर आपण काय करणार आहोत, ओके, पहिल्यांदा आपल्याला काय क्यूब बद्दल दिलंय ते लिहूया, वेस्टेज फाइंड करूया. तर आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टेन्स मिळणार आहे. चल आता लिहूया. आता पहिल्यांदा क्यूब बद्दल लिहूया. क्यूब बद्दल काय दिलंय, क्युबिकल मेटॅलिक बॉक्स साठी आपल्याला साईड दिला आहे. साईडला आपण कशाने डिनोट करतो, एल, राईट. तर लिहूया साईड एल किती आहे ते 50 सेंटीमीटर. व्हेरी गुड. आता जे सिलेंड्रिकल टेन्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय दिलंय, रेडियस. इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. रेडियस आहे इंटू ब्रॅकेट आर, ते आहे 7 सेंटीमीटर. आपल्याला हाईट फाइंड करायचंय म्हणजे एच फाइंड करायचंय, ते आपल्याला दिलं नाही. ओके, पण आपण सांगितलं ना त्यासाठी आपल्याला पहिला काय फाइंड करावं लागेल, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब. तुम्ही सांगणार क्यूबचं टोटल सरफेस एरिया आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, ते काय 6l². 6 इंटू एलचं व्हॅल्यू किती आहे 50 म्हणजे 50 स्क्वेअर. 50 स्क्वेअर म्हणजे 50 इंटू 50. आता 5 5 जा 25. 25 इंटू 6 किती 150. आणि उरलं किती, 2 झिरोज आहेत ना, म्हणजे 150 आणि 2 झिरो किती झाले 15,000 म्हणजे 15,000 सेंटीमीटर स्क्वेअर. व्हेरी गुड. तर तुम्ही सांगतात हे आलं. आता हे आलंय म्हणजे याच्यातलं 12% वेस्टेज झालं ना. म्हणजे हे आलंय म्हणजे वेस्टेज आपण फाईन करू शकतो. हो, फाईन करू शकतो. चला लिहूया. म्हणजे आपण येणार वेस्टेज किती आहे 12%. कशाचं 12%, 15,000. ओके, 12% म्हणजे काय 12/100 इंटू 15,000. तुम्ही सांगणार कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे. 0 0 0 0 कॅन्सल. म्हणजे काय राहिलंय 12 इंटू 150. आता 12 इंटू 15 आपल्याला माहित आहे ते किती आहे 180, 180 आणि एक 0 आहे म्हणजे 1800 सेंटीमीटर स्क्वेअर. आता बघा या इक्वेशन मध्ये जे आपण स्टार्टिंगला डिस्कस केलं, आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब माहित आहे आणि वेस्टेज आपल्याला मिळालंय. म्हणजे या टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब मधून जर आपण हे वेस्टेज सबट्रॅक्ट केलं तर काय मिळणार आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टेन्स. म्हणजे ते लिहा तिकडे, टोटल सरफेस एरिया ऑफ 10 सिलेंड्रिकल टेन्स इज इक्वल टू 15,000 मायनस 1800. आता हे सबट्रॅक्शन मला सांगा फटाफट 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 सांगा, लवकर सांगा. तुम्ही सांगणार 13,200. व्हेरी गुड. 13,200 सेंटीमीटर स्क्वेअर. आता हे टोटल सरफेस एरिया आहे, पण किती 10 सिलेंड्रिकल टेन्स आपल्याला पाहिजे एकाचं. फाईन करू शकतो. तुम्ही सांगणार हो, डिवाइड बाय 10 करा. म्हणजे लिहा तिकडे टोटल सरफेस एरिया 1 सिलेंड्रिकल टेन इज इक्वल टू 13,200 डिवाइड बाय 10. आता काय होणार आहे 0 0 कॅन्सल. म्हणजे किती आलं 1320 सेंटीमीटर स्क्वेअर. सुपर. आता एका सिलेंड्रिकल टेनचं आपल्याला टोटल सरफेस मिळालंय. तुम्ही सांगणार हो, फॉर्म्युला माहिती आहे ना आपल्याला, टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंड्रिकल टेनचं काय आहे, इट इज 2πr इंटू ब्रॅकेट r+h. ओके, आता टोटल सरफेस एरिया किती आहे व्हॅल्यू आपल्याला मिळालं 1320. सबस्टिट्यूट करा तिकडे 1320 इक्वल टू 2 म्हणजे 2. पायचं व्हॅल्यू आपल्याला दिलंय 22/7 म्हणजे तिकडे लिहायचं 22/7 इंटू r चं व्हॅल्यू आहे 7. लिहा तिकडे 7 इंटू ब्रॅकेट r+h म्हणजे 7+h. आता हे इक्वेशन सोडून आपल्याला एच चं व्हॅल्यू फाइंड करायचं. तर एच इकडे आहे ना,
एच प्लस 7 ब्रॅकेटमध्ये त्याला तसंच ठेवा. बाकी सगळे टर्म्स इकडे घेऊन जा. म्हणजे काय येणार आहे, लेफ्ट हँड साईडला 1320 आहे, डिवाइड बाय 7 तिकडे गेलं, न्यूमरेटरला इंटू 7, 2 डिनॉमिनेटरला आलं, 22 डिनॉमिनेटरला आलं, 7 डिनॉमिनेटरला आलं. उरलं काय राईट हँड साईडला 7 प्लस एच. व्हेरी गुड. चला आता कॅन्सलेशन करूया. लेफ्ट हँड साईडला काय कॅन्सल आहे, तुम्ही सांगणार 7 आणि 7 कॅन्सल. अजून 1320 आणि 22 दोन्ही जे नंबर्स आहेत ते 11 पैकी जातं ना, तो 11 टू जा आणि इकडे आलं 11 वन जा, 22 आलं म्हणजे 11 टू जा आणि एक 0. व्हेरी गुड. आता इकडे कॅन्सलेशन करूया. तुम्ही सांगणार 2 वन जा, 2 सिक्स जा आणि 0 60. व्हेरी गुड. परत 2 वन जा आणि 2 30. व्हेरी गुड. सुपर. म्हणजे आता काय आला आपल्याकडे लेफ्ट हँड साईडला 30 इज इक्वल टू 7 प्लस एच. आता प्लस 7 जे आहे त्याला तिकडे शिफ्ट करा. म्हणजे काय येणार आहे 30 मायनस 7 इज इक्वल टू एच. व्हेरी गुड. आता 30 मायनस 7 किती आहे 23. म्हणजे एच चं व्हॅल्यू आपल्याला किती आलंय, एच चं व्हॅल्यू आहे 23. सुपर. म्हणजे एच आलं ना आपल्याला. एच काय, हाईट ऑफ द सिलेंड्रिकल टिन आहे. म्हणजे आपल्याला जे शोधायचं होतं ते मिळालंय. म्हणजे फायनल स्टेटमेंट तिकडे लिहायचं, हाईट ऑफ द सिलेंड्रिकल टिन इज 23 सेंटीमीटर. झालं. म्हणजे झालं. एवढं सोपं होतं. तेच मी सांगतोय, पहिल्यांदा जेव्हा आपण सम वाचतो तेव्हा जे मेन कॉन्सेप्ट आहे ना ते समजून घ्यायचं. ते आपल्याला एकदा समजलं म्हणजे सम कसं अप्रोच करायचं, कसं फायनल डेस्टिनेशनला पोहोचायचं ते आपल्याला समजतं. तसंच तुम्ही सॉल्व्ह केलं. आता स्वतःहून प्रॅक्टिस करा. तुम्हाला तर व्हिडिओ आवडलाच आहे म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हे व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांना पण बरं वाटेल, त्यांना पण सोपं वाटेल आहे ना, त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढणार. ओके. आणि चॅनलला तर सबस्क्राईब केलं ना, नाही केले तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.